तर नमस्कार मित्रांनो, माझ्या ब्लॉग मध्ये माझं स्वागत आहे। दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी आमची ट्रिप आली होती आज भंडारदऱ्याला। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भंडारदऱ्याचे काही ठिकाणे हे बंद होते, त्यामुळे जाता जाता जे ठिकाणं आम्हाला चांगले वाटत होते त्या ठिकाणी आम्ही थांबून मजा घेत होतो। आणि ज्या क्षणाची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण आमच्या डोळ्याच्या समोर होता। अक्षरशः तुम्हाला सांगतो, एवढा मोठा बदबदा नाही, एवढा मोठा धबधबा आमच्या डोळ्याच्या समोर बदाबदा पडत होता। आणि हा सर्व नजारा पाहून आम्ही त्या धबधब्याच्या दिशेने कानाकाना निघालो। आणि हे सगळं दृश्य पाहून कार्यकर्त्यांना काय वाटतंय ते तुम्हीच ऐका। कसं वाटतंय तुम्हाला? अजून चालले बघत वाटलं सांगत तुला काय वाटत प्रतिभा, तुम्ही भंडारदऱ्याला कसं वाटतंय तुम्हाला इकडे आले? एक नंबर शिंगाडे, एक नंबर छान एकदम। सर तुमची काय इच्छा आहे? छान, खूपच छान। मंदिरकर लवाची खाली यायची इच्छा नव्हती, तरी बोलत आले। अच्छा हमको नाही तुझी जिरली। कोई तरीका है भीख मांगने का? तर फायनली आम्ही आता धबधब्यापाशी पोहोचलो आणि तुम्ही आता या धबधब्याचा सुंदर असा नजारा बघा। अक्षरशः एवढी गर्दी होती, एवढ्या दाटी वाटेतून आम्ही त्या धबधब्याचा आनंद घेतला आणि आम्ही पुढच्या मार्गाला निघालो। आणि जाता जाता आमच्या एका मेंबरला एक खेकड सापडला। म्हणलं या खेकडाचं कालवण करावा आणि 100-200 लोकांना जीव घालावा। हे ऐकून त्या खेकड्याच्या डोळ्यात चक्क पाणी आलं। ते पाणी पाहून मी त्या खेकडाला सोडून दिलं आणि निघालो। गाडीत बसल्या बसल्या पहिला माईक हातात घेतला आणि प्रत्येकाला ज्याची त्याची मतं विचारित होतो। तुम्हाला कसं वाटतंय? छान वाटत। छान काय पुढे बोला, छान वाटतंय। मला छान वाटतंय। मग वाकारे तुम्हाला कसं वाटतंय? मला सध्याला आहे ना गारगार वाटतंय, पण आता थोड्या वेळाने बघू अजून किती कसं काय वाटते। चोरीचा मामला मामा हे थांबला, प्रेमामध्ये हात हात मध्ये महिना करून नाही ना। रुला दिया आपने। एक आदमी में इतना टैलेंट कैसे होता है? वाखारे शेठचं गाणं ऐकून अक्षरशः डोळे पाणावले, पण कार्यकर्ते मात्र जोमात होते। वाखारे शेठचा डान्स पाहून संदीप भाऊला काय करावं आणि काय नाही असं झालं होतं। आणि ही सगळी मस्ती करत आम्ही पोचलो होतो आता रंदा फॉलवर। रहा नहीं जाता। अशा प्रकारे गाडीतून एक एक जण ज्याच्या त्याच्या पद्धतीने ऍक्शन मध्ये खाली उतरत होते। मी आलो। कौन है ये लोग? हरामी हो बेटा। कैसा लगा मेरा मजाक? A few moments later. कहाँ से आते हैं? A few moments later. ओ भाई, मारो मुझे, मारो मारो मुझे, मारो मारो। नहीं ये मजाक हो रहा है, एक सेकंड यार, मजाक। रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना। तर फायनली आम्ही गाडीतून खाली उतरलो आणि रंदा फॉल कडे निघालो। तुम्हाला सांगतो अक्षरशः भोंगळा पाऊस पडत होता, म्हणजे उन्हात पाऊस पडत होता। त्याला आमच्या इकडे भोंगळा पाऊस म्हणतात। तुमच्या इकडे काय म्हणतात ते कमेंट करून सांगा। गाडे घोडे गाडे घोडे, ए गरम है गाडे घोडे। कैसा लगा मेरा मजाक? तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता इथला नजारा। तुम्ही तुमच्या जिंदगीत हा नजारा कधी बघितला नसेल, पण मी आज तुम्हाला तो नजारा दाखवतोय। माझ्या जीवाची पर्वा न करता मी खास तुम्हाला दाखवण्यासाठी इथपर्यंत पोहोचलोय। माझ्या चारही बाजूंनी पाणी आहे आणि मी त्या पाण्याच्या मधोमध उभा आहे, पण कधी गर्व नाही केला। डायरेक्ट नाथ खोळण गणपती पुळान जळगाव धुळा, आणि हे फक्त तुमच्यासाठी। आणि आता जरा कार्यकर्त्यांची पण जरा फरमाईश घेऊ। पाणी का नाही? अरे भारी पाणी आहे, सांग लवकर। गाडे घोडे। Dum dum, down. अशा प्रकारे रंदा फॉलचा आनंद घेऊन आम्ही पुढच्या मार्गाला निघालो। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही निघायच्या आदल्या दिवशी टीव्हीला व मोबाईलला वारंवार बातम्या येत होत्या की भंडारदऱ्याची काही ठिकाणं बंद असल्यामुळे कुणीही इकडे येण्याचा प्रयत्न करू नका, पण आम्हाला उतलंय हो, बाकी काही नाही। आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आम्ही सगळे स्पॉट सुखरूप पाहिले। आणि ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत आम्ही नाचतो।